सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही कसे आहात? मी तर खूप जास्त मस्त आहे आणि आजचा ब्लॉग तुमच्यासाठी एवढा खास होणार आहे कारण की आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी गणपती बाप्पाचं कसं कसं शूट केलं. हो मंडळी, आज आहे रविवार. मला माहीत नाही हा ब्लॉग कधी जाईन काय नाही, तरी पण मी तुम्हाला सांगायला लागले की रविवार आहे आणि आज आम्ही करत आहोत गणपती बाप्पाचं शूट. तर आम्ही शूटमध्ये काय काय करणार आहात, काय काय नाही ते मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही बरोबर ओळखलात, माझी अजूनही आंघोळ झालेली नाही आहे, तर मी आता आंघोळ करणार आहे आणि मी सगळं सामान काढलेलं आहे. तर अजून माझी साडी फायनल झाली नाही, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवू शकते मी काय काय काढलेलं आहे. चला तर मी दाखवते तुम्हाला. मी काढलेला आहे हे ज्वेलरी सेट, हा गजरा, मेकअप प्रोडक्ट्स, कानातले आणि ही साडी. तर गेट रेडी विथ मीचा तर मी अलग व्हिडिओ बनवणारच आहे, पण मी विचार केला की आम्ही शूट कसं केलं, कसं कसं गेलो. आणि गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. मला बाहेर एवढा पाऊस पडायला आहे, पण आज रविवार आहे आणि आजच आमचं व्यवस्थित शूट होऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आजच करावं, म्हणून मी आणि मनीषा आम्ही दोघं सोबत शूट करायला लागलोत. तर मग आज आम्ही करणार आहोत. आता असं पावसामध्ये आम्ही कसं कसं करणार आहेत, कसं कसं जाणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो. हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे की मी शूट कसं कसं करते हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि ज्यांनी माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी विसरू नका. व्ह्यूज एवढे पडायला लागलेत पण सबस्क्राईब होत नाही आहे, तर तुम्ही नक्की त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या फ्रेंड्स लोकांना शेअर करा. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे आवडतात. आणि हो गाईज, तुम्ही गणपतीचं सेलिब्रेशनची काय काय तयारी केली आहे ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंतसाठी आता मी करते आंघोळ आणि नंतर भेटते मी तुम्हाला. गाईज, जसं की तुम्ही बघत आहात माझी आंघोळ झालेली आहे. तर आपण आंघोळ झाल्यावर काय करतो मला सांगा बरं. बरोबर आहे तुमचं. जर ज्यांनी गेस केला असेल त्यांना आपण करणार आहोत देवपूजा. आईनं तर खूप सुंदर स्वयंपाक बनवलेला आहे बघा. तर आता देवपूजा माझी राहिलेली आहे. आज मला थोडासा लेट झाला आवरण्याच्यामुळं. तर आता आपण देवपूजा करूया आणि मग मी भेटते तुम्हाला देवपूजा करून. तर गाईज, आता इथं आमचे बेलवाली मावशी आलेले आहेत. त्यांनी आम्हाला खूप वर्षापासून बेल वगैरे देतात आणि खूप चांगलं बेल देतात. त्यांनी खूप छान आहेत. तर आता माझं तर बेल निवडलं झालेलं आहे. पूजा वहिनीने मला हेल्प केलं. आम्ही 2 पुड्या घेतलेलो आहोत आणि एवढ्या अडचणीत बघा एक वाईचं बाळ, वाई तुमचं बाळ लईच त्रास झालं, एवढ्या अडचणीत बसले बघा. तर आता हे बसलेलं आहे. तर गाईज, आता बेल पण झालेला आहे आणि माझं जेवण पण झाले. तर आता मी तयार व्हायला लागते आणि मी तुम्हाला भेटते व्हिडिओमध्ये नंतर. तर गाईज, आता तुम्ही बघू शकतो. तर आता आम्ही म्हणजे जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता मनीषा पण आलेली आहे. तर तिने हाय करायला, हाय करा गाईज. तर आता आम्ही लागतो तयारीला. आता तयार वगैरे होतो. आता आईनं अजून ब्लाऊज शिवले नाही. आई ब्लाऊज कधी शिवून देणारीस? देते म्हणले. आता आईनं असं केली ते तुम्हाला दिसलं नाही, आवाज आला असं तर दिसला असतं. तर आता लवकरात लवकर आवरायला घेते गाईज. आमचं तर अजून बी तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की पाऊस येईल, तर अजून सुद्धा थांबलेलं नाहीये पाऊस. आता बघूत कसं कसं होतंय, तुम्हाला दिसलंच ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग तयार व्हायला घेऊया गाईज. आता ते मेकअपचा अलग व्हिडिओ असणार आहे, तर त्याच्या आता मी तुम्हाला डायरेक्ट तयार झालेलंच घेते आणि मेकअपचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की जाऊन बघा. चलो मिळते, बाय बाय. तर गाईज, माझा फुल लुक तयार झालेला आहे. आज मला माझ्या काकूंनी खूप हेल्प केलेली आहे आणि एवढा मेकअप सुंदरच्या पाठीमागे पूर्णपणे त्यांचा हात आहे. हेअरस्टाईल घालण्यापासून, गजरा घालण्यापासून ते मेकअप डन होईपर्यंत त्यांनी केलेला आहे. आणि ही साडी माझ्या आईनं घालून दिलेली आहे, त्याच्यामुळं माझा मेकअप जास्त सुंदर झालेला आहे. कारण की 2 आईंचा हात लागल्यावर मेकअप तर सुंदर होणारच. ते बघा मनीषा तयार झालेली आहे. बघा मनीषाचं लुक किती सुंदर दिसायला लागलेली आहे. तर हे बघा मी पण तयार झालेली आहे. मी कशी दिसते सांगा. तर आता चला आपण जाऊया तिकडं. तर मी तुम्हाला आता आम्हाला म्हणजे पाऊस वगैरे पडायला, तुम्ही बाजूनं बघा हे पाऊस किती आहे बघा. हे जरा हे पाऊस पडायल्यामुळं मी तुम्हाला काय व्हिडिओ दाखवू शकणार नाही. तर आता भेटू डायरेक्ट त्या दुकानी. तर आम्ही रिक्षानं गेलो त्या दुकानामध्ये. तर आता पोहोचलेलो आहोत आपण त्या दुकान जिथं आम्ही शूट करणार आहोत. तर चला गाईज मध्ये जाऊया. त्यानंतर इथं एवढे सुंदर सुंदर गणपती बघून मेरा तो यहाँ पर दिल ही आ गया. एवढं कसं सुंदर. तर गाईज, तुम्ही तर बघू शकतो की आता आपण गणपती बाप्पाकडे आलेलो आहोत आणि ह्या बाप्पांजवळ मला व्हिडिओ बनवायचे. तसं येऊन थोडासा वेळ झालेला आहे, पण तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे आता आपण शॉपवर आलेलं आहे, त्यांना जरा डिस्टर्ब वगैरे होते, त्यामुळे आपण त्यांना जास्त डिस्टर्ब न करता आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे मी शूटच केलं नाही, तरी जे जे केलं ते मी तुम्हाला दाखवत आहे. एवढे छान बाप्पा आहेत. तर आता आपल्याला ह्यांच्यासोबत शूट करायचं आहे. तर आता शूट करूया आपण आणि मग भेटू थोड्या वेळानं. तुम्ही बघा मूर्ती किती सुंदर आणि भव्य आहे.
किती सुंदर आहे ना. तर ह्या बाप्पांसोबत एवढ्या सुंदर सुंदर बाप्पांसोबत आपला व्हिडिओ झालेला आहे आणि एवढा सुंदर शूट झालेला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि एवढं छान म्हणजे प्रत्येक बाप्पाकडे गेल्यावर सुंदर सुंदर शूट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात. खूप छान वाटत आहे. मला इकडून जाऊच वाटणं गेलं, एवढं छान वाटायला बाप्पाकडे. खूप छान ना. बाप्पा सुंदर दिसायला लागलेत ना. आणि थोडी थोडी बाप्पासोबत थोडी आणि बघा बाप्पा. तर गाईस तुम्ही आता बघू शकतोस माझा अवतार खालीवर झालेला आहे. मेकअप जसाला तसा आहे, पण हे हेअरस्टाईल वगैरे थोडीशी निघत आहे कारण की मी यूज केलं होतं गंगावन. कारण की तुम्हाला माहीतच आहे माझे केस एवढे मोठे होऊ शकत नाहीत. तर गाईज मी आलेली आहे आता शूट करून. तर आता मी चेंज करते. मला स्वयंपाक बनवायचा आहे. जेवढं शूट होईल तेवढं करते. नंतर ब्लॉगच्या एंडच्या वेळेस भेटूयास. मला आज माझा मेकअप जास्त सुंदर आहे ना. मी आहे का नाही. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती. आपण जर शूट केलो ना, एखादं शूट करायचं म्हणजे ज्यांनी असं बघतेत करतेत ना, त्यांना असं लय मोठे मोठे टोमणे येतात. हा चला बाबा सोपं आहे, काय कॅमेरा घेऊन व्हिडिओ बनवायचा आहे, काय तुम्हाला मेकअपच करायचं आहे, काय तुम्हाला तयारच व्हायचं आहे. हे जे लोक म्हणतात ना, त्यांना रिअल जी मेहनत असते त्याच्या मागची ती दिसत नसते. मी तुम्हाला दाखवते. शूट करायल्यावर गेल्यावर हे जे घातलेलं आहे ते हे सगळं नीट व्यवस्थित ठेवायला करायला, साडीची नीट घडी मारायला, ही सगळं नीट जागेवर ठेवायला सुद्धा वेळ लागतो. आणि मला लिटरली पूर्ण साडी आणि मेकअप काढायला जवळपास अर्धा तास लागलाय. आता मेकअप काढायला अर्धा तास आणि हे सगळं ठेवायला अर्धा तास, तयार व्हायला 2 तास. असं वाटते लोकांना अरे किती सोपं आहे, तयार व्हा निघा करा. हे असं नसतं. त्याच्या मागली जी मेहनत आहे, घरातलं थोडंसं काम ॲडजस्ट करा, घरातली थोडीशी हेल्प करू लागा, त्याच्यानंतर ह्या सगळ्या शूटच्या गोष्टी करा. लोक फक्त बघतात अरे वा तयार झाली, साडी घातली. हे जे लोक बोलतात ना, ते बोलणारे तिथंच राहतात आणि आपण पुढे जातो. हे मला माहिती आहे. पण मला एक गोष्ट दाखवायची होती की उगाच शूट म्हणून तसं नसतं. त्याच्यामागे खूप मेहनत असते आहे. हे तुम्हाला कळालं पाहिजे. जे लोक नावं ठेवून मोकळे होतात ना, तुम्ही नावं ठेवून मोकळे होऊ नका. त्याच्यामागे खूप मेहनत असते. लिटरली एक व्हिडिओ बनवणं, एक व्हिडिओ कंटेंट म्हणजे देणं किंवा कंटेंट बनवणं सुद्धा खूप अवघड असतं. तुम्ही त्याला इझिली नका घेऊ. आणि ज्यांनी बनवते ना त्याला डिमोटिवेट करू नका. तुम्ही करू शकत नाही ना, तर त्याला डिमोटिवेट तुम्ही करू नका. सिरियसली मी चिडले होते. मी सतत नाही करत, पण मी विचार केला की यार हे ठेवायला घडी तेन करायला, म्हणजे आम्हाला एक मुलगी जर करत असेल ना पर्सनली, तर घरातली सुद्धा कामं असतात. आता मी एवढं सगळं आवरून स्वयंपाक सुद्धा बनवणार आहेच ना. मग असं सोपं नाही आहे ह्या गोष्टी. ज्या कोणी असतात, आता मनीषा असते. आता समजा मनीषाला घरी गेल्यावर स्वयंपाक नसते, पण तिने दिवसभर जॉब केलेली असते, तिचा घसा बसलेला होता, तरी म्हणजे सगळेजण म्हणजे मेहनत असते. तुम्ही असं म्हणू नका एवढा पाऊस पडत होता, कुणाला हौस आहे तयार होऊन चला बाबा पावसात. थोडी मेहनत लागते का? हौस आहे का? नाही. पण करायचं आहे ना, करायचं की बाबा नाही करायचं आहे. तुम्हाला असं वाटतं की हां केलं, तसं नका करू प्लीज. सॉरी मी जरा चिडले, पण नका करू तसं. ओके चला मी आवडते आणि भेटते स्वयंपाक केल्यावर तुम्हाला. तर गाईज हेच होतं माझं गणपती बाप्पाचं फोटोशूट आणि मी कशी मजा मस्ती केले ते दाखवलं. तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ बघायला आवडतात तर त्याला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. आणि तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय.